नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेला टॉपिक डिस्कस करत आहोत। ते आहे मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्था किंवा संघटना। ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या महत्त्वपूर्ण टॉपिकला, मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्था। या ठिकाणी पहा, पहिली संस्था किंवा संघटना आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल। ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेचा किंवा या संस्थेचा जो लोगो आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या संघटनेची स्थापना जुलै 1961 मध्ये करण्यात आली होती आणि पीटर बेनेन्सन यांनी या संस्थेची किंवा या संघटनेची स्थापना केली होती। या संघटनेचे मुख्यालय लंडन या ठिकाणी आहे। ठीक आहे, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल हे एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे। नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ज्याला आपण NGO म्हणतो, आणि याचे मुख्य उद्दिष्ट मानवी हक्कांसाठी कार्य करणे हे आहे। आता आपण ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्य करते ते पाहूया। तर या ठिकाणी महिला, बालके व अल्पसंख्याक यांना मानवी हक्क मिळवून देणे, त्यांचा छळ थांबवणे, फाशीची शिक्षा रद्द करणे, निर्वासितांचे मानवी हक्क, कैद्यांचे मानवी हक्क, तसेच मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करणे, त्याचबरोबर युद्ध कालावधी दरम्यान किंवा कोणत्याही संकट काळात मानवी हक्कांचे अवमूल्यन होणार नाही यासाठी कार्य करणे, युद्ध कालावधी दरम्यान युद्ध कैद्यांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देणे, तसेच मानवी हक्काच्या उल्लंघनाबाबत माहिती गोळा करणे, लोकांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी संशोधन करणे। ही संस्था मानवी हक्कासंबंधीचा अहवाल तयार करून ते प्रकाशित करते आणि या अहवालाला मानवी हक्कासाठी विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। मानवी हक्कासाठी उल्लेखनीय कार्य करणारी टॉप क्लासची संस्था म्हणून ॲम्नेस्टी इंटरनॅशनलला ओळखले जाते। या संस्थेला 1977 साली शांततेचा नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे। ठीक आहे, समजलं। त्यानंतर पाहूया पुढची संस्था किंवा संघटना, ती आहे इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस, जिला इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटी म्हणून आपण ओळखतो। या संघटनेची स्थापना 17 फेब्रुवारी 1863 रोजी करण्यात आली होती आणि याचे संस्थापक होते हेनरी ड्युनंट आणि गुस्ताव मायनीर। रेड क्रॉस सोसायटीचा मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी आहे। ठीक आहे, तर आता आपण या संघटनेची किंवा संस्थेची कार्य पाहूयात। तर युद्धामध्ये जखमी झालेल्या व आजारी सैनिकांची देखभाल व सेवा करण्याच्या मूळ उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली होती, परंतु पुढे या संघटनेच्या कार्याचा विस्तार होत गेला आणि त्यानंतर यामध्ये मानवी हाल अपेष्टा, कष्ट, यातना टाळणे किंवा त्यांची तीव्रता कमी करणे, तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये सापडलेल्या पीडितांना मदत करणे, त्यांची सेवा करणे, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आपत्ती प्रसंगी आपत्तीग्रस्त भागात वैद्यकीय व तसेच इतर आवश्यक मदत पोहोचविणे इत्यादी सारखे कार्य या संस्थेद्वारे केले जाते। रेड क्रॉस सोसायटीचे जे संस्थापक आहेत हेनरी ड्युनंट यांचा 8 मे 1828 रोजी जन्म झाला होता आणि त्यांचा 8 मे हा जो जन्मदिवस आहे तो विश्व रेड क्रॉस दिवस म्हणून साजरा केला जातो। हेनरी ड्युनंट यांना 1901 साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीला 1917, 1944 आणि 1963 साली शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे। इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटी ही एकमेव अशी संस्था किंवा संघटना आहे ज्याला सर्वात जास्त शांततेचे नोबेल पारितोषिक किंवा पुरस्कार मिळालेला आहे। या संस्थेला आजपर्यंत एकूण 3 शांततेचे नोबेल मिळालेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर पाहूया पुढची संस्था, भारतीय रेड क्रॉस सोसायटी किंवा संस्था, इंडियन रेड क्रॉस सोसायटी। या ठिकाणी तुम्ही इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा लोगो पाहू शकता। आपल्या भारतामध्ये रेड क्रॉस सोसायटीची स्थापना 1920 मध्ये करण्यात आली होती। याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे। आता आपण भारतीय रेड क्रॉस सोसायटीचे कार्य पाहूयात। तर रोग्यांवरती उपचार करणे, कुटुंब कल्याण विषयक शस्त्रक्रिया व त्यांचा प्रसार करणे, नाममात्र मोबदला घेऊन शस्त्रक्रिया करणे, साथीच्या रोगाविषयक लस टोचण्यासारखी उपाययोजना करणे, शारीरिक व मानसिकरित्या अपंगांच्या शाळा चालविणे,
गर्भवती व नवमातांना सल्ला देणे, सैनिकांसाठी पुनर्वसन केंद्र तसेच रुग्णालय सुरू करणे, रक्त गोळा करणे, ते साठवणे व ते नाममात्र मोबदला घेऊन अथवा मोफत पुरविणे, भूकंप, पूर, दुष्काळ, आग, अपघात, स्फोट, युद्ध यांसारख्या आपत्तीच्या वेळी देशातील व परदेशातील आपत्तीग्रस्तांना, निराश्रितांना व जखमींना अन्न, वस्त्र, औषधे, पाणी, वैद्यकीय सेवा तसेच आर्थिक सहाय्य पुरवणे. आपल्या भारतामध्ये भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या जवळजवळ 1200 पेक्षा जास्त शाखा व उपशाखा अस्तित्वात आहे. या शाखा स्टेट लेवलवरती तसेच डिस्ट्रिक्ट लेवलवरती आणि त्यानंतर सब डिव्हिजन लेवलवरती आणि तालुका लेवलवरती कार्य करतात. ठीक आहे. त्यानंतर पाहूया पुढची संस्था, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग IHRC, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. ही सुद्धा एक नॉन गव्हर्नमेंट नॉन प्रॉफिटेबल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. याची स्थापना 24 डिसेंबर 2003 रोजी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्राचा सदस्य असणारा प्रत्येक देश IHRC म्हणजेच आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा सदस्य असतो. आता या आयोगाची कार्य पाहूयात आपण. तर आण्विक निशस्त्रीकरण व शांततेसाठी प्रयत्न करणे आणि मानवी हक्क उल्लंघन किंवा छळ याविषयी चौकशी करणे हे या आयोगाचे कार्य आहेत. त्यानंतर पुढची संघटना आहे ह्युमन राईट्स वॉच. मानवी हक्काच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी ही दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे ह्युमन राईट्स वॉच. याची स्थापना 1987 मध्ये करण्यात आली होती. याचे संस्थापक होते रॉबर्ट बर्नस्टोन. याचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. ह्युमन राईट्स वॉच ही सुद्धा एक NGO आहे. ही मानवी हक्कासाठी कार्य करणारी व संशोधन करणारी अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था आहे. ठीक आहे. आता या संस्थेचे कार्य आपण पाहूयात. तर मानवी हक्काची पायमल्ली संबंधित जागतिक प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेणे, मानवी हक्कास अनुकूल धोरण तयार करण्यासाठी सरकारवरती दबाव आणणे, मानवी हक्कासंबंधित पीडित, निर्वासित बालके, राजकीय कैदी यांना आश्रयासाठी प्रयत्न करणे. तसेच ही संस्था बालसैनिकांच्या वापराविरुद्ध आवाज उठवते. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर पाहूयात पुढची संघटना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. याची स्थापना 1 जुलै 2002 रोजी करण्यात आली होती. या कोर्टचे मुख्यालय हेग, नेदरलँडमधील हेग या ठिकाणी आहे. या न्यायालयात नरसंहार म्हणजेच वंशसंहार ज्याला म्हणतो, जिनोसाइड, मानवताविरोधी गुन्हे, युद्धाचे गुन्हे, आक्रमकतेचे गुन्हे या विरोधी खटले चालवले जातात. हे एक कायमस्वरूपी न्यायालय आहे. त्यानंतर पुढची संघटना पाहूया. पुढची संघटना आहे युनिसेफ. युनिसेफ हे शॉर्ट फॉर्म आहे. याचं फुल फॉर्म काय आहे पहा. तर युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड. युनिसेफची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी करण्यात आली होती. याचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. लुडविक रॅजमन हे या संस्थेचे संस्थापक आहेत. विकसनशील देशातील बालके व मातांना मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून मदत करणे हे या संस्थेचे किंवा संघटनेचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या विध्वंसामुळे देशातील बालकांना त्वरित आरोग्य सुविधा व अन्न पुरवण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. 1954 साली युनिसेफला युनोची कायमची संस्था म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. या संस्थेचे कार्य आपण पाहूयात. तर बालहक्काचे संरक्षण करणे, HIV बाधित बालकांना तसेच मातांना औषधोपचार पुरवणे, बालके आणि माता यांच्या आरोग्यासाठी कार्य करणे, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, बालकांसाठी आपत्कालीन सेवा पुरविणे, बालकांसाठी लसींचे वितरण करणे, मूलभूत शिक्षण तसेच लैंगिक समानतेसाठी प्रयत्न करणे. युनिसेफला 1965 साली शांततेचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहूया पुढची संघटना. पुढची संघटना आहे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनांचे जागतिक नेटवर्क, ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशन्स.
याची स्थापना 1993 मध्ये झाली होती. याची स्थापना पॅरिस तत्वानुसार करण्यात आलेली आहे. याचे कार्य काय आहे पहा, तर मानवी हक्कांचा प्रचार, संरक्षण आणि देखरेख करणे, विविध देशांच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची तपासणी व पुनर्विलोकन करून त्यांना दर्जा देणे. दर 5 वर्षांनी या दर्जाचे पुनर्विलोकन केले जाते. या संघटनेने भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 2018 साली ए दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहूया पुढची संघटना, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स. याची स्थापना 1922 मध्ये करण्यात आली होती. याचे मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. मानवाधिकार जाहीरनाम्यातील नागरिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय हक्कांचे संरक्षण करणे हे या संघाचे कार्य आहे. त्यानंतर पाहूया पुढची संघटना, हे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ज्याला म्हटलं जातं. याची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली होती. याचे मुख्यालय नेदरलँड येथील हेग या ठिकाणी आहे. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सनदेवर स्वाक्षरी करून आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये एकूण 15 न्यायाधीशांचा समावेश असतो व या न्यायाधीशांचा कार्यकाल हा 9 वर्षांचा असतो. या न्यायालयाचे निर्णय सदस्य राष्ट्रांवरती बंधनकारक नसतात. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे या न्यायालयाच्या घटनेचा स्वीकार केलेल्या सार्वभौम राष्ट्रांच्या वादावरच चर्चा करतो. ठीक आहे. त्यानंतर पाहूया पुढची संघटना, ती आहे कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह, CHIR. 1987 साली कॉमनवेल्थमधील आपल्या अहवालांद्वारे आणि नियमित तपासणीद्वारे ही संघटना कॉमनवेल्थ देशांच्या मानवाधिकार क्षेत्रातील प्रगती आणि समस्यांकडे लक्ष वेधून घेत असते. ही संघटना मानवाधिकारांचे वैश्विक घोषणापत्र, कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल हरारे घोषणा आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मानवाधिकारासंबंधित करारनामे तसेच कॉमनवेल्थ देशांमधील मानवी हक्कांना पाठिंबा आणि संरक्षण देणाऱ्या इतर मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवी हक्कासाठी कार्य करणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या संस्था डिस्कस केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. या टॉपिक संबंधित तुमचे काही प्रश्न किंवा काही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तसेच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासंबंधित डिटेल डिस्कस करणार आहोत. म्हणून पुढचा व्हिडिओसुद्धा मिस करू नका. डिपार्टमेंटल मेन्सची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.